या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। सोलापुरात जादूटोणा करून पोलीस अधिकाऱ्याची 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुस्लिम मांत्रिकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे। शहर सोलापूर पोलीस आयुक्तालयामधील सेवानिवृत्त झालेले सहाय्यक फौजदार उद्धव विठ्ठल घोडके, राहणार दमानी नगर यांना शेत जमिनीच्या संदर्भात व्यवहार करून त्यांना कोर्टामधील निकाल काढून घेऊन तडजोड करण्याचे आमिष दाखवून जादूटोणा करून त्यांची सुमारे 33,75,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी मुस्लिम मांत्रिक तौसिफ अहमद तुराब खान मसरगुप्पी, राहणार पंढरपूर यांचा जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे मोहिते साहेब यांनी मंजूर केलेला आहे। यामधील घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामधून सन 2021 साली सेवानिवृत्त झालेले सहाय्यक फौजदार उद्धव विठ्ठल घोडके, राहणार दमानी नगर यांनी यातील आरोपी तौसिफ अहमद तुराब खान मसरगुप्पी व इतर त्यांचे साथीदार यांच्यासोबत शेत जमिनीचा व्यवहार केलेला होता। सदर शेत जमिनीच्या व्यवहारासंदर्भात तडजोड करण्याकरिता म्हणून दिनांक 19 फेब्रुवारी 2018 रोजी सह आरोपी यांनी फिर्यादी यांना पंढरपूर येथे घेऊन गेले होते। त्यावेळेस त्या ठिकाणी मुस्लिम मांत्रिक तौसिफ अहमद तुराब खान मसरगुप्पी यांनी फिर्यादी पोलीस अधिकारी यांना एका खोलीमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यांना डोळे झाकून बसण्यास सांगितले व त्यानंतर त्यांच्या डोक्यावरती मोरपंखाने मारून त्यांच्या विरुद्ध तंत्र मंत्र म्हणून त्यांच्या विरुद्ध जादूटोणा करून त्यांना 50 लाख रुपये देण्याची तसेच 50,000 रुपये फी म्हणून देण्याची मागणी केली होती व त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी आरोपींना वेगवेगळ्या पद्धतीने रक्कम दिलेली होती आणि एकूण रक्कम रुपये 33,75,000 रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद यातील पोलीस अधिकारी यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे दिल्याने त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 420-34 अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 626/2024 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता। सदर दाखल गुन्ह्यामध्ये फौजदार चौडी पोलिसांनी यातील मुस्लिम मांत्रिक तौसिफ अहमद तुराब खान मसरगुप्पी यास 25 ऑक्टोबर 2024 रोजी पंढरपूर येथून अटक केलेली होती व त्याला सोलापूर येथील न्यायालयामध्ये हजर केले होते। त्यामध्ये त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झाली होती व त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली होती। यामध्ये मुस्लिम मांत्रिक याचा जामीन अर्ज आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये सादर केलेला होता। यामध्ये आरोपी मांत्रिक यांच्या वतीने बाजू मांडत असताना आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास काही महत्त्वाचे मुद्दे आणून दिले। त्यामध्ये यातील पोलीस अधिकारी उद्धव विठ्ठल घोडके हे ज्यांनी व्यवहार केलेला होता शेत जमिनीचा, हा व्यवहार सुमारे 2015-2016 पासून सुरू होता आणि त्यावेळी ते पोलीस दलामध्ये कार्यरत होते। तसेच ज्या पद्धतीने त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितले की 2018 मध्ये 19 फेब्रुवारी रोजी त्यांच्या विरुद्ध जादूटोणा करण्यात आला, या मांत्रिकाने मंत्र म्हटले, असे जे त्यांनी आरोप केलेले होते, तर त्या संदर्भात त्यानंतर म्हणजे 2018 पासून ते 2022 पर्यंत यातील पोलीस अधिकाऱ्यांनी इतर आरोपींच्या खात्यावर RTGS ने, चेकने आणि विविध माध्यमातून लाखो रुपये दिलेले आहेत। केवळ एका दिवसाचा जादूटोणा झाला म्हणून सुमारे 4 वर्षापर्यंत पैसे देण्याचं कुठलंही कारण येत नाही आणि हा व्यक्ती जे फिर्यादी आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती नाहीत, त्यांना कायद्याची पूर्ण जाण आहे। एकंदरीत हा संपूर्ण प्रकार हा दिवाणी स्वरूपाचा वाद आहे आणि दिवाणी स्वरूपाचा वाद असताना या दिवाणी स्वरूपाच्या वादाला केवळ फौजदारी वळण देऊन रक्कम वसूल करण्याचा एक शॉर्टकट मार्ग या ठिकाणी फिर्यादीने अवलंबला आहे आणि पोलीस अधिकारी असल्याचा त्यांनी गैरफायदा घेतलेला असल्यामुळे त्यांनी खोटी फिर्याद दाखल केलेली आहे असे मेहरबान न्यायालयामध्ये युक्तिवादामध्ये आम्ही सांगितलं। तसेच यामध्ये मुस्लिम मांत्रिक बाबा यांनी या फिर्यादी विरुद्ध जे काही जादूटोणा केला असे त्यांचे आरोप आहेत, त्यावेळी ते जे काही मोरपंख होते किंवा जे काही द्रव्य त्यांना पाजण्यात आलेलं होतं, अशी कुठलीही रिकव्हरी डिस्कव्हरी
पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीच्या वतीने प्राप्त झालेली नाही। त्यामुळे आरोपीच्या विरुद्ध अघोरी प्रथा, ज्याला आपण जादूटोणा वगैरे म्हणतो, या कायद्याचे कोणतेही कलम लावण्यात आलेले नाही आणि तपासामध्ये तशी बाब देखील कुठं निष्पन्न झालेली नाही। त्यामुळे एकंदरीत दाखल झालेला गुन्हा हा टेक्निकल आणि तांत्रिक स्वरूपाचा असल्याने व तो खोटा असल्याचा आणि या मुस्लिम मांत्रिक याला खोट्या पद्धतीने गुन्ह्यामध्ये गुंतवल्याचा युक्तिवाद आम्ही मेहरबान न्यायालयासमक्ष केलेला होता। आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे मोहिते साहेब यांनी आरोपी मुस्लिम मांत्रिक तौसिफ अहमद तुराब खान मसर गुप्पी, राहणार टाकळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, यास रक्कम ₹50,000च्या जात मुचलक्यावर तसेच पोलीस स्टेशनला दर रविवारी हजेरी लावण्याच्या अटीवर तसेच साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे दबाव न निर्माण करण्याच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केलेला आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्यूम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।